नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित सरासरी हा घटकाचा अभ्यास करणार आहोत. 2.7 पान नंबर 127. ओके, काढले सर्वांनी? तर पहा, सरासरी यालाच आपण इंग्लिश मध्ये ऍव्हरेज असं म्हणतो. तर सरासरी म्हणजे काय? वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी असं म्हणतात. आता मग काय आहे त्याचे गुणधर्म आहेत, म्हणजे संख्येच्या सरासरीस आपण त्या संख्येचे मध्यमान देखील असं म्हणतो. आता मग क्रमवार संख्यांची सरासरी ही मधल्या संख्ये एवढी असते. क्रमवार सम दिल्या किंवा विषम दिल्या की त्यांची सरासरी देखील मधल्या संख्ये एवढी असते. मग त्याचं सूत्र आहे सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, किंवा सर्व संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. समजले सर्वांना सरासरीचं सूत्र? आता ह्यावर आधारित उदाहरण आपण सोडवणार आहोत. सर्वांनी पान नंबर 128 काढायचा आहे. पान नंबर 128 वरील सराव संच तर पहिली संख्या दिली. पहिलं उदाहरण आपण सोडवणार आहोत. 304, 36, 42, 48, 54 या संख्यांची सरासरी काढा. तर मग सरासरीचं सूत्र काय आहे? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले त्या जेवढ्या संख्या असतील त्या संख्येने भागायचं. मग आता 304 अधिक 36 अधिक 42 अधिक 48 अधिक 54, मग बेरीज किती येते आपली? 484. सर्वांनी बेरीज करायची आहे. 484 ला जर आपण 5 ने भागलं तर उत्तर काय येतं? संख्या किती दिलेल्या आहेत? तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3, 42.8. आता प्रश्न दुसरा आहे. 3 बहिणीच्या वयांची सरासरी 20 वर्ष असून त्यांचे वय 2, 2 3, 3 5 असं आहे. तर बघा, म्हणजे ह्या 3 बहिणींच्या वयांची जर बेरीज केली आपण तर सरासरी येते. बघा आता लहान बहिणी 2x अधिक 3x अधिक 5x भागिले किती किती जणी बहिणी आहेत त्या? 3 आहे. ओके नाही? तर मग आपण असे करतो, सरासरी बेरीज किती येणार आहे? सरासरी बरोबर त्यांची बेरीज मग किती येणार आहे? यांची बेरीज सांगा बरं. 5 5 आणि 5 किती आले? 10x भागिले 3. 3 बहिणी आहेत की नाही? या इथे सॉरी जरा थोडासा पेनला प्रॉब्लेम येते. इथे घेऊया आपण 10x छेद 3 बहिणी आहेत बरोबर 20. आता पहा, इथे 10x 3 हे काय भागाकारात आहे, तिकडे जाऊन 3 किती होणार? इकडे जाऊन गुणिले होणार, म्हणजे किती झाले? 20 त्रिक 60. मग x बरोबर किती येणार आहे आपल्या? 60/10 म्हणजे किती येणार आहे? 6. किती येणार आहे? 6. मग लहान बहिणी कितीचे असेल? तिचं वय कमी ती लहान म्हणजे 2x, म्हणजे 6 ला 2 ने गुणल्यानंतर लहान बहिणीचं वय किती येणार आहे? हे 12. ओके, आलं 12. पण आपल्याला आत्ताच नाही विचारले, आपल्याला काय विचारले? बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती. मग 12 मध्ये 5 मिळवायचे म्हणजे किती उत्तर येणार आहे? 17. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं येत आहे. ओके, समजले सर्वांना? त्याच्यानंतर पुढे तिसरं उदाहरण आहे. 6 संख्यांची सरासरी 64 पॉइंट 6 संख्यांची सरासरी 66.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती? आता तिथे थोडस उदाहरणामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. पहा, तिथे 3 आकडा दिलेला आहे का काय ते थोडस नाही. समसंख्यांची सरासरी दिली आहे का 7वी संख्या दिली आहे, त्याच्यामुळे थोडस उदाहरण हे कन्फ्युजन युक्त आहे. पण आपल्याला जर असं दिल्यानंतर 3 संख्यांची सरासरी 6 संख्यांची सरासरी दिल्यानंतर आपण काय करूया? 64.5 गुणिले 6 उत्तर किती येते सांगा बरं? 64.5 गुणिले 6 तर किती येते? 87. 387.
उत्तर येत आहे आपलं 387. मग तर 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे, तर आपल्याला 7वी संख्या दिली आहे. मग त्या सर्व संख्यांची सरासरी किती येईल बरं? तर किती येणार आहे? 69. पर्याय क्रमांक 4. तर बघा, हे सगळे ऑप्शन कधी कधी ऑप्शन वरनं पण उत्तर द्यायचं आहे. 64.5 ही 6 संख्यांची सरासरी, 7वी संख्या त्यात मिळाल्यावर काय होणार आहे? उत्तर हे वाढणार आहे. एवढं कमी येणार आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा आहे, 44, 67, 98, 74 आणि 82 या संख्यांचे मध्यमान किती? मध्यमान म्हणजेच काय? सरासरी. आता आपल्याला काय करायचं? मग या सर्व संख्यांची बेरीज करायची. करा बरं बेरीज. 44 अधिक 67 अधिक 98 अधिक 74 अधिक 82 भागिले, आता मग संख्या किती आहेत मोजा. 1 2 3 4 5. किती आहेत संख्या? 5. करा बेरीज करून संख्येला 5 ने भागा. किती उत्तर येते सांगा मग. किती येत आहे? 44 अधिक 67 अधिक, तुम्हाला जर आडवी बाई बेरीज नाही करता आली तर तुम्ही उभी ही बेरीज करू शकता. 74 अधिक 82, मग बेरीज येत आहे आपली 365. किती आली? 365. 365 ला 5 संख्या, 5च का बरं? तर एकूण संख्या दिलेल्या आहेत 5. मग 365 भागिले 5 म्हटलं उत्तर किती येतं आपलं? 73. किती आलं उत्तर? 73. पर्याय क्रमांक 3. 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती? मग त्यासाठी एक सूत्र आहे. क्रमवार शब्द आला की त्यासाठी पहिली संख्या, बघा लक्षात ठेवायचं सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, आता मी शॉर्ट मध्ये लिहिते हा, शेवटची संख्या भागिले 2. आता मग पहिली संख्या किती आहे? 54. मग अधिक शेवटची संख्या किती आहे? 7 भागिले 2. बेरीज करा. 4 6 5 11. 11 भागिले 2. मग 2 पंचे 10 आणि 2 साती 14. मग किती आली आहे? 57. समजलंय? क्रमवार हा शब्द आल्यानंतर त्यासाठी एक सूत्र वापरायचं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मग आपलं उत्तर आपोआप येऊन जाईल. त्यानंतरचं 6वं उदाहरण घेऊया. एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष असून त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी 9 वर्ष होते, तर शिक्षकाचे वय किती? उदाहरण व्यवस्थित मांडायचं आहे. तर बघा, एका वर्गातील 40 मुले, किती मुलं आहेत? सुरुवातीला मुले घेऊ. किती मुले आहेत? 40. आणि मग त्यांचं सरासरी वय किती आहे? 8 आहे. म्हणजे एकूण वय किती आले? 308 चोक 32, 320. आता त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले बरं का. मग व्यक्ती किती झाल्या? विद्यार्थी 40 आणि शिक्षक एक किती झाले? 41. मग आता सरासरी किती आलेले? 8 आहे. मग शिक्षकाचं वय जर मिळवलं तर सरासरी किती आलं? 9 आलं. मग या दोघांचा गुणाकार करा. किती आला? 9 1 9, 9 2 नाही 9 चौक 36. मग 369. मोठ्या संख्येना लहान संख्या वजा करा. 369 वजा 320. किती उत्तर येत आहे मग आपलं? 49. किती आलं उत्तर? किती आलं? 49. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. समजले का सर्वांना कसं सोडवलंय ते? सुरुवातीला 40 होते, एक वाढल्यानंतर मग किती झाली संख्या? 41. सर्वात पहिलं वय किती होतं? वर सरासरी वय 8, सरांचा मेल झाल्यावर 9 झालं. दोघांचा गुणाकार करून वजाबाकी केली. प्रश्न 7वा आहे, 15 7 16 8 आणि के यांची सरासरी 13 येत असेल तर के बरोबर किती? मग आता आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे, मग के ची सरासरी किती? मग आपण इथे काय करूया? ऑप्शन घेऊन पाहूयात. तसं आपल्याला होणार किती? 15 अधिक 7 अधिक 16 अधिक 8. आता ऑप्शन मधला एक अंक घेऊया. सुरुवातीला पहिला घेऊया आपण. कुठला ऑप्शन मधला अंक? 20. 20 घेऊन बघूया. आणि संख्या किती झाल्या मग आपल्या? 5 झालेल्या आहेत. मग करा बरं बेरीज. येते का उत्तर? त्यांची सरासरी येते का दिल्याप्रमाणे? 15 7 22. 22 आणि 16 38. 38 आणि पुढे 28. किती झाले? 66. 66 भागिले 5. उत्तर 13.2. आपली सरासरी 13च येते.
हो की नाही, जास्त आली, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. मग पुढचा ऑप्शन घेऊन पाहूया आपण. 15+7+16+8 याच्या जागी दुसरं ऑप्शन घेऊन पाहूया. 18. 64 आलं. 64ला भागिले आणि 5 ने येतात 12.8. मग सरासरी आपली 13 येतच नाहीये. दुसरं ऑप्शन घेऊन पाहूया. किती होत आहेत? 15×7=22, 16×8=24 + 20 किती आले? 66. 66. 20 नाही घ्यायचंय ऑप्शन आपल्याला, तर काय घ्यायचंय? 9. तिसरं ऑप्शन घ्यायचंय 55. 55 भागिले 5 11 येते, त्याच्यामुळे हे पण नाही. शेवटचा ऑप्शन घेऊ पाहूया आपण. 22+24+ याच्या जागेवर 19 घेऊन पाहूया. किती झालं? 65. 65 भागिले 5 अगदी बरोबर. आपली सरासरी किती आली आहे? जर समजा आपण इथे 19 घेतलं तर आपली बेरीज येते आहे 65, आणि 65ला जर 5 ने भागितलं तर सरासरी किती येते आपली? 13. मग इथे आपल्याला दिलंय ना, सरासरी जर 13 येत असेल तर मग कोणता पर्याय क्रमांक आहे? पर्याय क्रमांक 4. नंतर 8वं गणित आहे. 15 संख्यांचा अंकगणितीय मध्य 41.4, तर त्या संख्यांची बेरीज किती? आता मग 15 संख्यांचा अंकगणितीय किती आहे? 41.4. तर त्या संख्यांची बेरीज करायची सांगितलेली आहे. तर मग कशी बेरीज करणार आहात तुम्ही? प्रश्न क्रमांक 7. तर किती उत्तर येते आहे त्याचं तुम्ही स्वतः करून पहा. 41.4 गुणिले 15 करा. किती आलं? आपल्याला सरासरी किती दिली आहे? सरासरी गुणिले संख्या बरोबर त्यांची बेरीज येते, हो की नाही? 41.4 गुणिले 15 उत्तर किती येते? चला सोडा. किती येते उत्तर? 621. पर्याय क्रमांक 4. आता बघा, इथे दिलेले 5 मुलांजवळ अनुक्रमे 10, 11, 12, 13, 17 आणि 14 रुपये आहे, तर त्यांच्याजवळ सरासरी रक्कम किती? मग आता किती रक्कम आहे ते सरासरी? सगळ्यांची बेरीज करा. किती बेरीज झाली आहे? 10, 11, 21 प्लस 17 अधिक 14 77. तर मग सरासरी रक्कम किती असेल? जर 77 रुपयाच्या सारख्या प्रमाणात आले पाहिजे, सरासरी मधली 77च्या निम्मी कोणती येणार आहे? ओके, तर किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 4, 13. 12.83 जर ठेवलं तर मग आपले एकदम मध्यभागी किती येणार आहेत? 12.83. मधली सरासरी किती येणार आहे? सरासरी रक्कम 12 रुपये. 10, 11 आणि 12, 13, 17 आणि 14 मधली संख्या येते माहिती की नाही तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10 आहे. 3 संख्यांची सरासरी आहे 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2, 3, 4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग असे सांगितलं होतं. मग कारण बेरीज करून घ्या. 2x अधिक 3x अधिक 4x किती आली आहे बेरीज? भागिले किती झाल्या? 3 झाल्या. 5, 5 आणि 4 9x किती आल्या? 9x भागिले 3 आणि सरासरी किती आहे आपली? 18. मी 18 इथे भागाकार आहे, इकडे जाऊन काय होणार? गुणाकार. 9x बरोबर 18 त्रिक 54. मग उत्तर काय येणार आहे? 9 54. आपलं उत्तर काय आलेलं आहे? एक्स ची किंमत 6 आलेली आहे. पण सर्वात लहान संख्या कोणती आहे? 2 आहे. मग 6ला 2 ने गुणलं तर आपली लहान संख्या येते 12. पर्याय क्रमांक 3. ओके, समजले सर्वांना? ओके. त्यानंतर 7 संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यांची बेरीज किती? मग बेरीज बरोबर काय लिहायचंय? सरासरी गुणिले संख्या. मग बेरीज बरोबर किती आहे? बेरीज ला विचारली आहे. मग सरासरी गुणिले सरासरी किती? 47 गुणिले 7. काय करायचंय आपल्याला? गुणिले 7 किती येते? 47 गुणिले 7 करा बरं. 329. आपलं उत्तर काय येत आहे? 329. पर्याय क्रमांक 2.
एका कार मधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलो होते. रमेश कार मध्ये बसल्यावर सरासरी 1 ने वाढली तर रमेशचे वजन किती? आता बघा, कार मध्ये किती लोक आहेत? सुरुवातीला घ्या 6. ओके, मग 6चे सरासरी वजन किती झाले? 35. मग 35 गुणिले 6 करा बरं, किती उत्तर येतं? 6 गुणिले 35 किती उत्तर येतं? 210. आता कार मध्ये काय झालं? रमेश कार मध्ये बसला. आता सुरुवातीला रमेश होता का 6, मग 7 झाले. हा, रमेश कार मध्ये बसला, सरासरी 1 ने वाढली, मग 35 होते तर आपली सरासरी किती झाली? सरासरी किती झाली आपली? 36 झाली, हो की नाही? मग 36 गुणिले 7 किती येते? 36 गुणिले 7 252. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा. 252 मधनं 210 वजा केल्यावर किती राहत आहेत? 2 5 नाही गेले 4, 42. पर्याय क्रमांक 4. 14व उदाहरण आहे. 5 निकालांची सरासरी 46 गुण आहेत. पहिल्या 4 निकालांचे 45 गुण आहे, तर 5व्या विषयात किती? 5 विषयांची 45 गुण आहे समजा. 5 निकालांची सरासरी 46. मग 5 गुणिले किती? 46 किती येते सांगा बरं? 5 गुणिले 46 अगदी बरोबर 230. आणि त्यात 5 दिले. आता पहिल्या 4 निकालांची गुण 45 आहेत. मग 4 गुणिले किती? 45. मग किती येते? 4 गुणिले 45 180. करा वजा बाकी, किती येते? 13 8 गेले. पर्याय क्रमांक 1. 5व्या विषयात गुण किती आहेत मग? 50. सोनालीला 5 विषयात 60 58 74 50 68 असे गुण होते. ते गुणांची सरासरी किती? आता आपल्याला सुद्धा सरासरी काढता आली पाहिजे. मग किती? बेरीज करायची, या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले किती विषय आहेत? 1 2 3 4 5. 5 विषय. करा बरं बेरीज पटकन. 60 अधिक 58 अधिक 74 अधिक 50 अधिक 68 किती आली? 310. 310 बेरीज झाली, त्याला किती विषय आहेत आपले? 5 आहेत. मग हा भागा 5 ने. किती येतात? 5 × 30 आणि 5 दुने 10. म्हणजे किती सरासरी आलेली आहे? तर 62 आलेली आहे. आता 16वा प्रश्न आहे, तेवढा सोडूया, बाकीचे तुम्ही स्वतः सोडायचे, बाकीचे राहिलेले. 16 7 9 11 13 15 या क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? मग तुम्हाला सांगितलंच होतं काय आहे, लक्ष ठेवायचंय. पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले 2. मग किती आले? 17 15 7 22. 22 भागिले 2 किती आले? 11. मग किती आलं? पर्याय क्रमांक 2. समजलं? 15च्या पटात येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी किती? हे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. कसं सोडवायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते आहे. थोडक्यात सूत्र तुम्ही थोडक्यात लक्ष द्या आणि मग तुम्हाला येणार आहे. 15ची पट म्हणजेच काय बरं सांगा बरं? म्हणजेच 15चा काय येणार आहे? पाढा येणार आहे, हो की नाही? 15चा पाढा म्हणजे 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची काय विचारले आपल्याला? सरासरी किती? सरासरी विचारलेली आहे, हा, बेरीज नाही. तर हे उदाहरण तुम्हाला मी शॉर्टकट मेथडने थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये काय करायचंय? सूत्र आहे बघा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पण तुम्हाला 45 वेळी 15च्या पटीत येणारी संख्या समजली पाहिजे.
आता बघा, सरासरी विचारली आहे, पाढा कितीचा आहे? 15चा आहे. हं, आता पाड्यातील 45, मग तुम्हाला काय करावं लागेल? 1 2 3 4 5 असं 45 करून त्यांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. हा, थोडक्यात मी तुम्हाला सांगते. 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्यांची सरासरी. मग 15च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 45 संख्या म्हणजे कोण? 1 ते 45 मध्ये सगळे ऍड करावं लागतं. 1 2 3 असं 45 ऍड करायचे आणि भागिले किती? मग किती संख्या आहे टोटल, ह्याप्रमाणे तुम्ही करा. भागिले आपल्या जेवढ्या संख्या येतील तेवढ्या संख्या काय लिहायच्या? खाली लिहायच्या आहे. 7 विचारात आपल्याला किती? 45. जेवढ्या संख्या येतील तेवढ्या संख्या लिहायच्या आहे आणि मग ते सोडवायचं आहे. ओके, पण तुम्हाला मी थोडस शॉर्ट मध्ये एक उदाहरण सांगते, मग हे सोडवता येईल तुम्हाला. आता 15च्या पटीतील, समजा आपण इथे थोडक्यात उदाहरण घेऊ, थोडक्यात घेऊ. 15च्या पटीतील पहिल्या 7 संख्यांची सरासरी. आता इथं 45 दिले ना, आता आपण 7 दिला. 7 संख्यांची सरासरी. मग कसं काढायचं सांगितलेलं आहे? अगोदर काय सांगायचंय? सरासरी बरोबर 15 ब्रॅकेटमध्ये पहिल्या किती विचारलेत आपल्याला? 7. हा, मग आपण कसं करायचं? जागा नाही. पुन्हा सांगते मी, 15च्या पटीत येणारा इथे 45 जागी शॉर्ट मध्ये उदाहरण घेते. 7 संख्यांची सरासरी किती? मग इथे आपण लिहिणार आहोत 15. आपल्याला विचारलेला आहे 7 संख्या. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 भागिले किती संख्या आहेत आपल्या ह्या? 7. मग बेरीज करा. 15 बेरीज किती येते? 3 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 7 28. बेरीज किती आली आपली? 28 भागिले 7. सिम्प्लिफिकेशन देणार. 7 चौक 28. मग किती येते? 60 येते. 15 चौक 60. अशाच पद्धतीने तुम्हाला 15च्या पटीतील 45 संख्यांची बेरीज करायची आहे आणि मग त्याचं सोडवायचं. ओके, समजलं इथपर्यंत सर्वांना? तर राहिलेले बाकीचे उदाहरण तुम्ही स्वतः सोडवा. नेक्स्ट टाइम आपण भूमितीतील महत्वाचे मूलभूत संबोध हा घटक शिकवणार आहोत. ओके, समजले सर्वांना?